रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण शहर शांत होतं. पण त्या आलिशान सोसायटीच्या फ्लॅट नंबर 402 मधून एक अशी किंचाळी ऐकू आली, ज्याने तिथल्या सुरक्षा रक्षकाचा थरकाप उडाला. काही मिनिटातच तिथे पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले. फ्लॅटचा दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून अनुभवी पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. रक्ताच्या तारोळ्यात पडलेला एक तरुण, आजूबाजूला डोक्याला हात लावून बसलेली एक महिला आणि खिडकीतून बाहेर पाहणारा एक रहस्यमय चेहरा. हा घातपात होता की पूर्वनियोजित कट? विश्वासाच्या नात्याला काळीमा फासणारा हा अंत असा का झाला? सुरुवातीला जी गोष्ट केवळ एक अपघात वाटत होती, त्याचा धागा थेट एका अनैतिक संबंधांच्या जाळ्याशी जोडला जाणार होता. आज आपण या संपूर्ण घटनेचा असा थरारक प्रवास पाहणार आहोत, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या कहाणीची सुरुवात होते एका सुखवस्तू कुटुंबापासून. सुमित आणि नेहा ही नावे बदललेली आहेत. हे दोघेही उच्च शिक्षित आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे जोडपे होते. वरून पाहताना त्यांचे आयुष्य अत्यंत सुखी समृद्ध वाटत होते. सुमितच्या आपल्या कामात अत्यंत व्यस्त असायचा. अनेकदा त्याला बिझनेस ट्रिपसाठी शहराबाहेर जावं लागायचं. याच व्यस्ततेचा फायदा घेऊन नेहाच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली होती. त्याचं नाव होतं विक्रम, जो सुमितचाच एक असा जुना मित्र होता आणि त्याच्या घरात त्याचे येणे जाणे वाढले होते. सुरुवातीची मैत्री नंतर जवळीक आणि हळूहळू त्याचे रूपांतर एका अशा अनैतिक संबंधात झाले, ज्याची किंमत या दोघांनाही मोजावी लागणार होती. नेहा आणि विक्रमचे हे संबंध सुमितपासून लपवून ठेवण्यासाठी रोज नवनवीन खोटे बोलले जाऊ लागले. तंत्रज्ञानाच्या या युगात सोशल मीडिया आणि छुपा संवाद हे त्यांचे मुख्य हत्यार बनले होते. सुमित जेव्हा जेव्हा शहराबाहेर असायचा, तेव्हा विक्रमचे त्या घरात येणे जाणे सर्रास सुरू झाले होते. पण म्हणतात ना, पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. सुमितला हळूहळू नेहाच्या वागण्यात बदल जाणवू लागला. फोन लॉक असणे, रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणे आणि सतत चिडचिड करणे, या गोष्टींमुळे सुमितच्या मनात संशयाची पाल चुकायला लागली होती. त्याने स्वतःहून या गोष्टीचा माग काढण्याचे ठरवले होते. त्या दिवशी सुमितने सांगितले होते की तो 2-3 दिवसांच्या कंपनीच्या टूरवर जात आहे, पण प्रत्यक्षात तो शहरामध्येच थांबला होता. रात्रीच्या वेळी जेव्हा तो अचानक आपल्या घरी परतला, तेव्हा जे दृश्य त्याच्या समोर आले, त्याने त्याचा विश्वास पूर्णपणे मोडीत काढला होता. नेहा आणि विक्रम एकत्र होते. घरात प्रचंड वाद झाला होता. शब्दाने शब्द वाढत गेला आणि या वादाचे भयानक रूपांतर हिंसक झटापटीत झाले होते. रागाच्या भरात आणि स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी विक्रमने तिथेच ठेवलेल्या एका जड वस्तूने सुमितवर वार केला. सुमित तिथेच कोसळला. परंतु फॉरेन्सिक तपासणी, कॉल डिटेल्स आणि सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी त्यांच्यातील गेल्या अनेक महिन्याचे चॅट्स आणि प्लॅनिंग उघड केले. हा अचानक झालेला गुन्हा नव्हताच, तर सुमितला वाटेतून हटवण्यासाठी रचलेला हा पूर्वनियोजित असा कट होता, हे सिद्ध झाले. या संपूर्ण घटनेवरून आजच्या समाजाला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो. कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास आणि पारदर्शकता यावर आधारलेला असतो. क्षणिक आकर्षण, अनैतिक संबंध आणि नात्यातील खोटेपणा हा केवळ या कुटुंबाचा नाश करत नाही, तर मानवी मूल्यांनाही संपवून टाकतो. जर नात्यात काही अडचणी असतील तर संवादाने किंवा कायदेशीर मार्गाने सोडवणे शक्य असते, परंतु चुका लपवण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग निवडल्यास त्याचा शेवटी अंधाऱ्या कोठडीतच होत असतो, मृत्यूच्या दारातच होत असतो. संयम आणि नैतिकतेची कास धरणे हेच सुखी आयुष्याचे खरे सूत्र आहे. मित्रांनो, या अत्यंत वेदनादायी आणि अत्यंत घृणास्पद घटनेवरून आजच्या आधुनिक समाजाला, विशेषतः तरुण पिढीला अत्यंत महत्त्वाचे धडे मिळतात. विवाहबाह्य आणि अनैतिक संबंध हे केवळ एका व्यक्तीचा जीव घेत नाहीत, तर 2 सुखी कुटुंबांचा आणि स्वतःच्या भविष्याचाही एका रात्रीत कोळसा करतात. क्षणिक सुखासाठी आयुष्यभराचा विश्वास पणाला लावणे हा स्वतःचाच विनाश ओढवून घेण्यासारखे आहे. जर पती पत्नींमध्ये कामाच्या व्यस्ततेमुळे अंतर पडत असेल, तर त्यावर उपाय म्हणजे एकमेकांशी बोलून संवाद साधणे, काउन्सिलिंग करणे किंवा अत्यंत टोकाचा प्रसंग असल्यास कायदेशीररित्या वेगवेगळे होणे हा मार्ग उपलब्ध असतो. पण चुका लपवण्यासाठी गुन्हेगारीचा किंवा खुनाचा मार्ग निवडणे हा केवळ मूर्खपणा आहे. आजच्या डिजिटल युगात कोणताही गुन्हेगार स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी तो कायद्याच्या नजरेतून वाचू शकत नाही.
तुम्ही डिलीट केलेले चॅट्स, गुपित ॲप्स किंवा रचलेले बनाव हे फॉरेन्सिक सायन्स आणि सायबर टेक्नॉलॉजी समोर उघडे पडतात. पाप कधीच लपत नाही. हा निसर्गाचा नियम या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. त्यामुळे आपल्या नात्यांवर विश्वास ठेवा, पारदर्शकता ठेवा, आपण सुरक्षित राहा. कारण पैसा आणि गेलेली वेळ परत मिळू शकते, पण गेलेला जीव आणि तुटलेला विश्वास परत कधीच सांगता